श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता आपण थंबनेल बघून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि मी खूप हॅपी आहे की माझा 500 सबस्क्रायबरचा टप्पा आता मी पूर्ण केला आहे. तर ज्यांचे 500 सबस्क्रायबर झाले नसतील तर त्यांनी 500 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे हे आपण ऐकणार आहोत पुढे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले याचा आनंद तर खूपच झाला आहे. 500 सबस्क्रायबर हे शॉर्ट व्हिडिओमधून आणि लाँग व्हिडिओमधून दोन्हीमधूनही माझे पूर्ण झाले आहेत आणि आत्ता माझे 566 सबस्क्रायबर आहेत. तर 500 सबस्क्रायबर पूर्ण व्हायलासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. ज्यांच्या आता सध्या कमी आहेत त्यांना तर स्ट्रगल माहीत आहे आणि ज्यांचे चॅनल म्हणजे मॉनिटाईज आहेत त्यांनासुद्धा माहीत असतं स्ट्रगल हा शून्यातून सगळ्यांनीच केलेला असतो. तर पण छोट्या क्रिएटर्ससाठी 500 सबस्क्रायबर हे पूर्ण होणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. तर 500 आत्ता ज्यांचे 10, 20, 30 अशी सबस्क्रायबर असतील तर त्यांनी पटकन 500 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे आणि सबस्क्रायबर बेस आपला जर वाढला तर आपले व्ह्यूज देखील वाढतात. तर सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आपल्याला चांगल्या कंटेंटची गरज असते. आपण जर शॉर्ट अपलोड करत चांगल्या शॉर्टची आणि चांगल्या कंटेंटची गरज असते. आपण जर शॉर्ट अपलोड करतो शॉर्टमधून आपल्याला सबस्क्रायबर चांगल्या प्रकारे मिळतात. आपल्या शॉर्ट तशा पाहिजेत. म्हणजे शॉर्टमध्ये आपण काहीतरी सुरुवातीला 2 ते 3 सेकंदाचा हुक द्यायचा ज्याच्यामुळे आपला बघणारी ऑडियन्स त्याच्याशी होऊन जाईल आणि म्हणून आपलं सबस्क्रायबर देखील वाढतात आणि आपले कंटेंट जर आत्ताशी मी कुठेतरी माझ्या कंटेंटमध्ये माझ्या शॉर्ट ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि मला खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. माझे रोज थोडेफार सबस्क्रायबर देखील वाढतात आणि व्ह्यूज तर छान येत आहेत. जेवढं म्हणजे आता माझे 500 सबस्क्रायबर आहेत त्या ह्याच्यानुसार मला व्ह्यूज देखील चांगले येत आहेत. फक्त 10-20 व्ह्यूज यायच्या सुरुवातीला. तर आता 10-20 न करता काही माझे 5 ते 6 मिनटामध्ये माझी शॉर्ट 1K पर्यंत जाते आणि पण लाँग व्हिडिओला अजूनही म्हणावासे व्ह्यूज नाही येत. पण आपण जर काम केलं ना मनातून आणि मनापासून जर कुठलंही काम करायला सुरुवात केली ना तर नक्कीच आपण शक्य येते करणं. तर शॉर्टमधून व्ह्यूज पटकन येतात आणि चॅनल आपला जर ग्रोथ करायचा असेल तर आपल्याला कंटेंट स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय अपलोड करतो आहे जर तुमचं भक्तीविषयी किंवा मग जर डेली ज्या कंटेंटवर आपलं जे चॅनल आहे त्याच्यानुसार आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. सबस्क्रायबर तर आता वाढले आहेत पण वॉच टाईम अजूनही पूर्ण नाही आहे आणि सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यूज येत आहेत आणि ज्यावेळेस आपल्या शॉर्ट व्हायरल जातात त्याच वेळेस आपले सबस्क्रायबर, लाईक्स आणि व्ह्यूज तिन्ही पण त्यातूनच आपल्याला मिळतं. तर माझ्या शॉर्ट तर 1Kच्या पुढे जातात सरासरी प्रत्येक शॉर्ट. आत्ता माझा चॅनल ग्रोथ करतो आहे म्हणजे आणि लाँग व्हिडिओला तसे मला व्ह्यूज कमीच येत आहेत. पण आता हळूहळू त्याच्यावर व्हिडिओ आपण अपलोड केले की व्ह्यूज देखील येतात. तर 500 सबस्क्रायबर सुद्धा मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला जे यूट्यूबर्स आहेत त्यांना तर माहीत आहे की शून्यामधून आता आपण 500पर्यंत आलो आहे आणि पुढचाही प्रवास असाच आपला पूर्ण आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. तर आपली जी आता 500 यूट्यूब फॅमिली झाली आहे, 500 सबस्क्रायबर, तर आता खूप छान म्हणजे छान प्रतिसाद मिळतो आहे. आपण ज्या टेपवर आहेत, ज्या ह्याच्यावरून पुढून आता आपण हे करणार आहोत तर आपण समाधानी आहोत याच्यामध्ये आणि हळूहळू आपल्याला याच्यामध्ये यश नक्कीच मिळेल. आपण प्रयत्न नाही सोडायचे. तर आता आपण पाहूया की ज्यांच्याकडे फक्त 50, 20 आणि 30 असे सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी सुरुवातीला काय केलं पाहिजे किंवा ज्यांनी मग अजून त्यांना चॅनल ओपन करायचं आहे मग कसं करायचं. तर त्याच्यावरती आपण परत एक छान असा सविस्तर व्हिडिओ बनवूच. पण ज्यांच्याकडे सध्या 50-60 असे सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुरुवातीला मग काय करायचं, तुम्हाला जर लाँग व्हिडिओ टाकणं शक्य नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओचा टायमिंग ज्यावेळेस म्हणजे शॉर्ट व्हिडिओ लोक संध्याकाळच्या टायमिंग जर व्हिडिओ अपलोड केला, शॉर्ट अपलोड केली तर मला वाटतं जास्त व्ह्यूज पकडते आणि तसं मग शॉर्टमधून चांगल्या शॉर्टची आणि चांगल्या कंटेंटची गरज असते. आपण जर शॉर्ट अपलोड करतो शॉर्टमधून आपल्याला सबस्क्रायबर चांगल्या प्रकारे मिळतात. आपल्या शॉर्ट तशा पाहिजेत.
म्हणजे शॉर्टमध्ये आपण काहीतरी सुरुवातीला 2 ते 3 सेकंदाचा हुक द्यायचा